सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य बापूसाहेब पठारेंनी जे पतविक्रेते आहेत, ज्यांना पाथरीवाले की ज्यांना लायसन्स नाहीत आणि ते रस्त्याच्या आधीमध्ये अशा पद्धतीने विक्री करतात, त्यांच्या संदर्भातला या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे। दोन भाग याच्यामध्ये सन्माननीय अध्यक्ष महोदय आहेत। काही पतविक्रेत्यांना आपण परवाने दिलेले आहेत आणि ते परवाने देताना त्याच्यावरती त्यांचा लायसन नंबर आणि कुठल्या एरियामध्ये त्यांनी काम, त्यांना ते जागा कुठल्या परिसरामध्ये त्यांनी तो स्टॉल लावायचा आहे हे त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे। दोन गोष्टी होतात सन्माननीय अध्यक्ष महोदय की काही पतविक्रेते हे त्यांना दिलेली जागा सोडून रस्त्याच्या मध्यभागी किंवा वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीनं लावतात। ही वस्तुस्थिती सन्माननीय सदस्यांनी सांगितली ती खरी आहे। या बाबतीत जो आपला अतिक्रमण विभाग आहे किंवा जे आपले त्या विभागातले वॉर्ड ऑफिसर्स आहेत त्यांना आपण सूचना देऊ की अशा पद्धतीनं जी काही त्यांना रेषा आखून दिलेली असेल त्या बाजूलाच त्यांनी लायसनधारकांनी लावावं। जे बिगर लायसनधारक आहेत त्यांच्यावर तर निश्चितपणे कडक कारवाई केलीच पाहिजे, कारण शेवटी त्याचा त्रास वाहतुकीला होतो, वाहतूक कोंडी होण्यामुळे होतो। बऱ्याचदा अपघातामध्ये सुद्धा त्याचं प्रमाण, अपघातामध्ये सुद्धा ते एक कारण ठरू शकतं। तर या संदर्भामध्ये सुद्धा पुणे महानपालिका आयुक्तांना अशा पद्धतीच्या सूचना आजच दिल्या जातील। ज्यांना लायसन्स दिलेले आहेत त्यांनी नेमून दिलेल्या जागेमध्ये व्यवसाय करावा आणि जे बिगर लायसनधारक आहेत त्यांच्या संदर्भामध्ये कडक मोहीम, बिगर लायसनधारकांची वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा पद्धतीची कडक मोहीम राबवण्याचे आदेश महापालिकेला आजच दिले जातील। माननीय अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य ॲडव्होकेट राहुल कुल साहेबांनी दुसरा जो प्रश्न विचारला तो स्कोपच्या बाहेरचा आहे। रिंग रोडचा विषय, रिंग रोडचा रस्ता कधी होणार याचा या लक्षवेधीमध्ये जरी अंतर्भाव नसला तरी सन्मान्य सदस्यांच्या भावना माननीय मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनाला आणून दिल्या जातील आणि त्या संदर्भामध्ये कशा पद्धतीनं हा प्रस्तावित रिंग रोड आहे त्या रिंग रोडचं काम कशा पद्धतीनं गतीनं करायचं या संदर्भातल्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार पुढचे निर्णय घेतले जातील। पहिला प्रश्न त्यांनी जो विचारला फेरीवाल्यांच्यामुळं होणारा वाहतुकीचा अडथळा, तर मी माननीय बापूसाहेब पठारेंच्या प्रश्नाला उत्तर देताना मागाशी सांगितले होते की फेरीवाल्यांचा अडथळा वाहतुकीलाच होतो, वाहतूक कोंडी होण्यासाठी त्याला आपण तो एक कारण असतं। जसं मी मागाशी सांगताना राहिलं, महापालिकेला आपण सूचना दिल्यात तशा जे ट्रॅफिक पोलीस आहेत त्या ट्रॅफिक पोलिसांना सुद्धा ह्या सूचना दिल्या जातील की जिथं वाहतुकीला हा अडथळा होतो अशा पद्धतीनं ट्रॅफिक वॉर्डन असतील, ट्रॅफिक पोलीस असतील, ट्रॅफिकचे अधिकारी असतील त्यांच्याकडनं सुद्धा अशा पद्धतीची कडक कारवाई वाहतुकीला अडथळा करणाऱ्यांच्यावरती करण्यासंदर्भातल्या सूचना पोलिसांना सुद्धा पुणे महानगरपालिका क्षेत्रातल्या दिल्या जातील। सन्मान्य सदस्य भीमराव तापकीरांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे भारतीय विद्यापीठ परिसरामधल्या अनधिकृत स्टॉलवाल्यांचा, या संदर्भामध्ये महापालिकेला सूचना दिल्या जातील। जे अनधिकृत स्टॉल आहेत त्यांना नियमानुसार काही मुदत द्यावी लागते, तेवढी नोटीस देऊन ते जर अतिक्रमणामध्ये असतील तर अतिक्रमण निष्कासित करण्याची कार्यवाही केली जाईल, नंबर 1। आणि नंबर 2, फेरीवाल्यांच्या संदर्भामध्ये सन्मान्य सदस्य म्हणतात की वेळोवेळी अधिकाऱ्यांना सांगितलं वाहतूक कोंडी होते त्याच्याकडे अधिकारी दुर्लक्ष करतात, अधिकारी जाणीवपूर्वक टाळाटाळ करतात। अंतिम सूचना आज कडक सूचना महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या जातील। एवढं देऊन सुद्धा जर त्या अधिकाऱ्याने हलगर्जीपणा केला तर ज्या वॉर्ड ऑफिसरच्या क्षेत्रामध्ये असे फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडी होईल त्या वॉर्ड ऑफिसरला जबाबदार धरून त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल।